नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी काही महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे 89वे ग्रँड मास्टर कोण होते? भारताचे 89वे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहेत? तर उत्तर आहे रोहित कृष्ण. रोहित कृष्ण हे भारताचे 89वे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे? उत्तर आहे तुवालू. तुवालू हा देश हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाईल? उत्तर आहे बेंगळुरू. बेंगळुरू या शहरामध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, सुरक्षा चक्र नावाचा पहिला एकात्मिक बहुराज्य मॉक ड्रिल सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? पुन्हा एकदा ऐका प्रश्न. सुरक्षा चक्र नावाचा पहिला एकात्मिक बहुराज्य मॉक ड्रिल सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे दिल्ली NCR. दिल्ली NCR येथे हा बहुराज्य मॉक ड्रिल सराव आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव काय आहे? उत्तर आहे हिमालयन किंगफिशर. हिमालयन किंगफिशर असे श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राजू प्रताप रूडी. राजू प्रताप रूडी यांची कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या राज्याने अलीकडेच अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण जाहीर केलेले आहे? कोणत्या राज्याने अलीकडेच अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण जाहीर केले आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने अलीकडेच अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण जाहीर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्यात वृद्ध आणि अपंगांना त्यांच्या घरी रेशन साहित्य पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री थैय्युमनवर योजना सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. उत्तर आहे तामिळनाडू या राज्यात वृद्ध आणि अपंगांना त्यांच्या घरी रेशन साहित्य पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री थैय्युमनवर योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे? तर उत्तर आहे अन्नू राणी या भारतीय महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे,
प्रोफेसर गोविंदा लीग 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? उत्तर आहे नागपूर निंजाज. प्रोफेसर गोविंदा लीग 2025चे विजेतेपद नागपूर निंजाज या संघाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रोफेसर गोविंदा लीग 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर उत्तर आहे गोवा सर्फर्स. गोवा सर्फर्स या संघाने प्रोफेसर गोविंदा लीग 2025चे उपविजेतेपद जिंकलेले आहे. प्रोफेसर गोविंदा लीग 2025चे विजेतेपद गोवा सर्फर्स या संघाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे हॉकी पंजाब. हॉकी पंजाब यांनी 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चे विजेतेपद जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे? अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केलेले आहे? उत्तर आहे IIT बॉम्बे. IIT बॉम्बे या संस्थेने ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर भारतीय संस्थेने विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोणते ठरलेले आहे? भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोणते ठरलेले आहे? उत्तर आहे सातनवरी. सातनवरी हे गाव भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोठे झालेले आहे? उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या राज्यामध्ये भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायो बँकचे उद्घाटन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. सिक्कीममध्ये अलीकडेच साजरा होणारा तेंडोलहोरमफाट हा सण कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? उत्तर आहे लेप्चा. लेप्चा या समुदायाशी सिक्कीममध्ये साजरा होणारा तेंडोलहोरमफाट हा सण संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. दरवर्षी जागतिक जैवइंधन दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट या दिवशी दरवर्षी जागतिक जैवइंधन दिवस साजरा करण्यात येतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.